नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वात अगोदर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की आपल्या स्पाइस कन्या परिवाराचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ मनापासून पाहता आणि व्हिडिओ लाईक, कमेंट करून शेअर देखील करता. त्यामुळेच आपला स्पाइस कन्याचा परिवार जो आहे तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुमचे प्रेम आणि विश्वास आपल्यावर कायम असाच असू द्या. तुमच्यापर्यंत नवीन नवीन रेसिपी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात तर करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. या अगोदरचा आपण अपलोड केलेला आप्पे व्हिडिओ जो आहे ना तो खूप छान प्रतिसाद देत आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि ही मिठाई चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. साहित्यसुद्धा खूप मोजकं आहे आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो. पण ही जर मिठाई तुम्ही घरी एकदा बनवली ना, तुम्ही बाहेरून मिठाई आणणंच बंद करा. तर आता कृतीला आपण सुरुवात केलेली आहे. तर आपण अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे रवा घातलेला आहे आपला बारीक, आणि तो आपण भिजत ठेवलेला आहे. तर आता आपण घेतलेलं आहे खोबरं, आणि ह्या खोबऱ्याच्या 2 वाट्या आपण आता खिसून घेणार आहेत. तर हे खिसून घेताना आपण जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, आणि मीडियम आकाराचं आपण खिसून घेतलेलं आहे. तर आता आपण हे खोबरं जे आहे ना एका कढईमध्ये घालून भाजून घेणार आहे. त्याला थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे इथपर्यंत आपण हे भाजून घेणार आहेत. तर हे खोबरं गरम होईपर्यंत आपण गॅस मोठा ठेवलेला आहे, आणि एकदा का गरम झालं की आपण गॅस मीडियम ते लो ठेवलेला आहे, आणि कमी गॅसवरच हे खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, खोबरं जे आहे ते आपलं करपणार नाही आणि त्याला कलर पण छान येईल आणि खमंगपणा पण छान येईल. तर आता आपलं हे खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच कढईमध्ये फक्त 1 चमचाभर तूप वापरून आपण ही मिठाई बनवत आहोत. साहित्य खरंच खूप मोजकं आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आपली होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. तर आता आपण 1 चमचाभर तूप घालून कढईमध्ये काही काजू आणि बदाम परतून घेतलेले आहेत आपण. तर आता आपण एवढंच तूप वापरणार आहे, आणि आता काजू आणि बदाम आपण काढून घेतलेले आहेत बाजूला. आणि त्याच तुपामध्ये आपण मगाशी जे भिजत घातलेला रवा होता ना दुधामध्ये, तर तो घातलेला आहे. आता आपल्याला तो घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि आपण एका वाटीमध्ये 4 चमचे दूध आणि त्यामध्ये 2 चमचे दूध पावडर घालून हे मिक्स केलं होतं. तर हे पण आपण आता याच मिश्रणामध्ये घालून परतून घेणार आहेत. ते घट्ट होईपर्यंत परतणार आहेत, म्हणजे आपला खवा जो असतो ना त्या टाईपचं टेक्स्चर ह्याचं येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. तर हे पहा, आपण याला रेडीमेड खवा न वापरता आपण आता घरीच तयार केलेला आहे हा खवा. रेडीमेड खवा न वापरता आपण आता हा घरी बनवलेला खवा आपण या मिठाईमध्ये वापरणार आहोत. त्यामुळं या मिठाईला जे आहे ना चव एकदम आपण रेडीमेड जशी मिठाई खातो ना त्याच टाईपची येणार आहे. तर आता आपण बनवून घेत आहेत कॅरॅमल, आणि यासाठी आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. ही साखर आपण आता पॅन एक गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये ही साखर अशी या पद्धतीने पसरवून घ्यायची, म्हणजे ह्याचं साखरेचं जे कॅरॅमल आहे ना ते तयार होईल हळूहळू. तर हे पहा, आता हे साखर वितळायला सुरू झालेलं आहे. आणि साखर वितळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, म्हणजे याचा कलर जो आहे ना आपल्याला एकदम परफेक्ट येईल. नाहीतर मग गॅसची फ्लेम जर फुल असेल तर हे करपण्याची शक्यता असते. तर आता आपला गॅस एकदम लो आहे, आणि ह्याचा कलर पहा तुम्ही, एकदम ब्राउनिश आणि खूप सुंदर कलर येतो. आणि हे कॅरॅमल आपण वापरल्यामुळे मिठाईची चव जी आहे ना एकदम अप्रतिम लागते. तर हे पहा, या पद्धतीने आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आणि आता ह्याचं टेक्स्चर तुम्हाला मी दाखवते जवळून. हे पहा, या पद्धतीने झालं पाहिजे. याच्यापेक्षा हे जास्त करपल्या गेलं नाही पाहिजे, थोडीशी काळजी घ्यायची इथं. आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर हे कॅरॅमल आपलं ऑलरेडी गरम आहे आणि गॅससुद्धा आपलं सुरू आहे, पण फक्त लो आहे. आता आपण याच्यामध्ये घातलेले आहे 2 चमचे दूध, आणि दूध घातल्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. असं आपलं दूध जे आहे ना आपण 2-2 चमचे हे 2 ते 3 वेळेस घालायचं, म्हणजे हे कॅरॅमल आहे ना व्यवस्थित ह्या दुधामध्ये मिक्स होतं. तर हे पहा, या पद्धतीनं आपण 2 ते 3 वेळेस थोडं घातलेलं आहे, आणि नंतर आपण पूर्ण दूध घातलेलं आहे. तर यासाठी आपण 1 वाटी दूध वापरलं होतं. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आपण मगाशी जो खवा बनवून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे. तर हे पहा, आता हा खवा घातल्यानंतर आपल्याला याचं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात त्याच्या गाठी राहिल्या नाहीत पाहिजे. खूप अप्रतिम आहे चव या मिठाईची, आणि खूप आगळीवेगळी रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आता आपण मगाशी भाजून घेतलेलं खोबरं जे आहे
ते या मिश्रणामध्ये आपण घालून आता व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। आता ह्याचं टेक्स्चर जे आहे ना एकदम घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचे। तर हे पहा आता सतत हलवत राहायचं, आपल्याला गॅप घ्यायचा नाही, कारण गॅप जर घेतला तर हे खाली चिकटण्याची शक्यता असते। आता आपण बाजूला एका ताटामध्ये थोडंसं तुपाचा हात लावून ठेवलेला आहे आणि मगाशी आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते थोडेसे आपण कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे तुकडे, आणि तर ते आपण आता याच्यामध्ये घातलेले आहेत। आता आपलं हे टेक्स्चर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे। आपल्याला असंच टेक्स्चर पाहिजे, एकदम घट्टपणा आलेला आहे या मिश्रणाला आणि असंच पाहिजे। आता हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर तुम्ही ह्याला ताटामध्ये पसरवून ह्याच्या वड्या पण बनवू शकता, पण आपण ह्याच्या वड्या न बनवता ह्याला पेढ्यांचा आकार देणार आहोत। तर हे पहा आता आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे। इथं सतत हलवत राहायचं, एवढी काळजी घ्यायची म्हणजे ते खाली चिकटणार नाही। खूप आगळीवेगळी आहे, पण चवीला म्हणाल तर खूपच टेस्टी लागते ही मिठाई, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ह्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहेत। थोडंसं आता आपल्याला पसरवून घ्यायचे। फक्त 1 चमचाभर तूप वापरलेलं आहे आणि आपल्याला 1.5 वाटी दूध लागलेलं आहे आणि खोबरं जे आहे ते आपण 1.5 वाटी घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस। आता आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं, थोडं थंड झालं पाहिजे म्हणजे ह्याला आपल्याला व्यवस्थित आकार देता येईल। आता आपल्याला ह्याला पेढ्याचा आकार द्यायचा म्हणल्यावर मिश्रण समप्रमाणात आलं पाहिजे, म्हणून मी आता हे या छोट्या स्कूपमध्ये घालून ह्याला आकार देणार आहे। तर हे पहा या पद्धतीनं तुम्ही असं नाही केलं तरी चालेल किंवा ह्याच्या पेढ्याचा आकार हातावर दिला तरीही चालतो, पण एकसारखा आकार यावं म्हणून अशा पद्धतीने आता आपण ही सर्व मिठाई बनवून घेत आहे। तर हे पहा, आणि आता याच्यावर आपण डेकोरेशनसाठी परत ड्रायफ्रूट्स थोडंसं खिसून घेतलेलं किंवा थोडंसं बारीक करून घेतलेलं असेल तरीही चालतं। तर आता आपली मिठाई तयार झालेली आहे आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।